आमदार जगताप यांचा हिंदुत्वाचा नारा. म्हणाले, मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता बसवणार. केंद्र आणि राज्यामध्ये हिंदू धर्माचं संरक्षण करणारी सत्ता आहे. आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर देखील हिंदू धर्म विचाराची सत्ता बसवणार असल्याचं सांगत आमदार संग्राम जगताप यांनी परत एकदा हिंदुत्वाचा नारा दिलाय. प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि सभामंडप उभारणी कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. सिद्धटेकला गेलो होतो आणि तिथं देखील आम्ही सांगितलं की आता तुमच्याकडे तसं आली नाहीये पुढं, आणि तिथं आम्ही सांगितलं होतं की तिथं जिधर आएगा आली उधर आएगा बजरंग बली. तुमच्याकडे तर नाहीये, पण आता तुम्हाला सांगतो निवडणूक आले बरेच आधी येणार, कारण आता निवडणुकीचा वारा सुरू झाले. कधी लागतील माहिती नाही, 2 महिने 4 महिने 6 महिने. पण हे तुम्हाला सांगतो, तिथं रावण सुद्धा हा महादेवाचा भक्त होता, पण तो रावण होता, ते लक्षात ठेवायचं कधी. तसे तुम्हाला सांगतो, काही लोक येणार ते सांगणार आम्ही पण तुम्हाला सांगतो हिंदू आहे, पण ते फक्त तुम्हाला सांगतो ते हिंदू नावापुरते, ते आधीच्याच रूपाने येणार आहे, तुम्हाला आज सांगतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्या गप्पांमध्ये आपल्याला यायचं नाही. आणि ह्या देशामध्ये जसं एक चांगल्या विचाराचं, देशभक्ती विचाराचं, देशप्रेम विचाराचं आणि हिंदू धर्माचं सरकार आलं, तेच राज्यामध्ये आलं. आणि तेच उद्याच्या काळामध्ये तशा विचाराचं या आपल्या असणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये त्या विचाराचं सरकार या आपल्या सत्तेमध्ये बसवलं. आणि तर आम्ही तुम्हाला सांगतो, आता काही काही ठिकाणी बऱ्याच परवानग्या आल्यात की आम्हाला इथं धार्मिक स्थळ बांधायचं, काही मदरसे बांधायचे. त्या सगळ्या परवानग्या काही आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या विचाराने, हिंदू विचाराच्या लोकांनी थांबून ठेवलं, कारण तसं करता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जर असे चुकीचे माणसं जर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर आले, त्या सत्तेमध्ये जर आले, तर हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला परवानग्या देतील. आणि उद्या मंदिराच्या आम्ही तुम्हाला सांगतो तिथं मदरसे आणि मस्जिदी उभा राहायला तुम्हाला सांगतो वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहणं, आपल्या सर्वांना जागरूक राहणं ही आता काळाची गरज निर्माण झाली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज मंदिराचा जीर्णोद्धार आहे, मी फार वेळ काही घेणार नाही, पण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान द्या. उर्वरित जे असेल ते आम्ही देणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, जे लागेल ते आपण सगळं पूर्ण करू. पण फक्त तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामधून फुलना फुलाची पाकळी ही आपल्याला पुढे दिली पाहिजे.